हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी मसाले भात, फोडणीचा भात किंवा तळलेला भात अशा पद्धतीने बनवला आहात का? चला तर मग आज आपण मसाले भात किंवा तळलेल्या भाताची रेसिपी पाहूया. तर या ठिकाणी तळलेला भात बनवण्यासाठी 2 कांदे मीडियम आकाराचे बारीक कट करून घ्यायचे, टोमॅटो, 1 मिरची आणि कढीपत्ता, तसेच जायपत्री, त्यानंतर लवंग, त्यानंतर दगडी फूल ज्याला शेवाळ म्हणतो, दालचिनी आणि 1 तमालपत्राचं पान लागणार आहे. हिंग, जिरे, मोहरी आणि आपल्याला लागणार आहे हळद. सर्वप्रथम भाताला 1 चमचा मसाला लावून घ्यायचा. त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 टीस्पून तेल गरम करून घ्यायचे. मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्या. जिरं टाकून झाल्याच्या नंतर सर्व जे आपले खडे मसाले होते ते सर्व टाकून घ्या. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्या. परतवून घ्या आणि लालसर किंवा सोनेरी कलर येईपर्यंत हा कांदा छान असा भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये 1 उभी कट केलेली मिरची टाकून घ्या आणि कढीपत्ता टाकून घ्या. व्यवस्थित ढवळून घ्या. आता यामध्ये टाकूया आपण हिंग.
ठिकाणी आता जो कांदा आपण भाजायला ठेवला होता किंवा वाफेवर शिजू दिला होता तो छान असा शिजलेला आहे, त्याला सोनेरी कलर आला आहे. तर आता आपण यामध्ये एक टोमॅटो कट केला होता तो टाकून घेऊया आणि छान असा शिजू देऊ. इथे आपले कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून झाला आहे. आता यामध्ये हळद टाकून घेऊ. आता यामध्ये आपण 1 चमचा मसाला टाकून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे. फोडणीला मसाला टाकून घेताना आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त मसाला तुम्ही टाकू शकता, कारण आपण ऑलरेडी भाताला मसाला लावून ठेवलेला होता. तर आता इथे आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता आपण जो भात होता तो आता यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित ढवळून घेऊ. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्या, किंवा तुम्ही ज्यावेळी भाताला मसाला लावून ठेवता मॅरिनेशनसाठी त्यावेळीसुद्धा तुम्ही तेव्हा मीठ लावून ठेवू शकता. तर या ठिकाणी आपण आता मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित ढवळून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. मीठ टाकून घेऊ. तर या ठिकाणी आता आपला फोडणीचा भात, मसाले भात किंवा ज्याला आपण तळलेला भात म्हणतो तो इथे बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी आजची मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.